गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. काल आपण पाहिलं की एकदम ब्लॅक स्वान इव्हेंट झाला. काल मार्केट एवढं एवढं क्रॅश झालं की त्याला आपण काही म्हणू शकत नाही. परंतु आता जाणून घेऊयात की नक्की काय झाले आणि इथनं पुढे काय होऊ शकतं. तर सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की US मार्केट. काल रात्री US मार्केट पुन्हा एकदा फेल झालेलं आहे. खूप गॅपडाऊन मार्केट ओपन झालं होतं तिथे. ऑलमोस्ट 3%च्या आसपास तिथले जे इंडेक्सेस आहेत तर ते सगळे इंडेक्स ओपन झाले होते. त्यानंतर ते रिकवरही झाले बऱ्यापैकी आणि त्यानंतर पुन्हा फेल झाले. आणि असंच म्हणजे आपण काय म्हणू शकतो की तिथे अजूनही तो जो काही रिसेशनचा फिअर आहे तो काही बाजूला निघालेला नाही. त्यानंतर सगळे म्हणजे ही बॅड न्यूज आहेच. ओके, त्यानंतर सेकंड बॅड न्यूज अशी होती ती म्हणजे अशी की जे वॉरेन बफेट आहेत तर त्यांनी जो काही त्यांचा ॲपलमधला स्टेक आहे तो 50% विकलेला आहे. ही न्यूजसुद्धा काल आली. सगळंच एकत्र आलं आणि प्लस जापनीज मार्केट जे आहे तर ते 13% डाऊन होतं. 13%. तुम्ही विचार करू शकता की पूर्ण स्टॉक मार्केट 13% डाऊन म्हणजे तिथे एकदा लोअर सर्किट लागून मार्केटसुद्धा बंद झालं होतं, अशी परिस्थिती होती. मग या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे काय झालं की आपल्या मार्केटमध्ये मुळातच ओपनिंग जी आहे ती 24,400च्या खाली झाली, की जो एक मेजर सपोर्ट होता. त्याच्या खाली झाल्यानंतर मग मार्केट अगदी 24,000च्या खाली आलं, परंतु ते इव्हेंच्युअली रिकवर होऊन वरच्या बाजूला बंद झालं. म्हणजेच काय की की आता 24,000 जो आहे तो एक मेजर सपोर्ट आपण म्हणू शकतो. कारण 23,850 हा जो काही एक टेक्निकल सपोर्ट आहे तर तो जास्त मॅटर करणार नाही, कारण ऑलमोस्ट त्याच्या थोडंसं पुढे येऊन मार्केट पुन्हा रिकवर झालेलं आहे. तर आता पाहूयात कालचा FIs आणि DIsचा डेटा. तर काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं दाबून सेलिंग केलं ऑलमोस्ट 10,000 कोटींचं आणि DIsनं बाईंग केलं 9,000 कोटींचं. त्यामुळे काल व्हॉल्यूम मात्र प्रचंड होता आणि त्यामुळेच तुम्ही पाहू शकता की प्रत्येक कॅन्डल मिनिमम 40-50 पॉईंट 100 पॉईंटच्या आसपास कॅन्डल बनत होती निफ्टीमध्ये, की जी फार मोठी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काल इंडिया विक्स हा 50% अप होता. म्हणजे एक पॉईंट असा होता की तो जवळजवळ 56-57% गेला होता, की जे आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये कधी झालेलं नाही. आणि त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल की ऑप्शनच्या प्राइजेस फक्त शूट होत होत्या. माझा 26,000चा जो कॉल आहे, मार्केट 600 पॉईंट पडून सुद्धा त्या कॉलची प्राइस इन्क्रीज झाली. ॲक्च्युली कॉलची प्राइस डाऊन व्हायला पाहिजे मार्केट खाली पडल्यानंतर, परंतु ती इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे सगळं घडलेलं असतानाही आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होत आहे. तर मग असं कसं? ग्लोबल क्यूज तर बॅड आहेत, परंतु एक गोष्ट चांगली घडली ते म्हणजे की जापनीज मार्केट इव्हेंच्युअली रिकवर झालं. आणि ते किती रिकवर झाले? 10%. काल पडलं 13%, आज रिकवर 10%, आणि ते आपल्या आधी सुरू होत असतं. त्यामुळे तिथं जे मार्केट आहे ते इव्हेंच्युअली रिकवर झाल्यामुळे जे एशियन मार्केट्स आहेत तर ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी ग्रीनमध्ये आहेत. त्यामुळे आपलं मार्केटसुद्धा ग्रीनमध्ये आहे. आता आज रात्री कळेल की US मार्केटमध्ये काय घडते. कारण काल दुपारी जेव्हा आपले युरोपियन मार्केट्स ओपन झाले तर ते सुद्धा रिकवर व्हायला सुरुवात झाली होती. त्यांनी फार जास्त काही रिॲक्ट जापनीज मार्केटवरती केलं नाही. म्हणजे तिथनंच एक अंदाज आला होता की मे बी आता 24,000चा जो सपोर्ट आहे तो थोडासा कन्फर्म होईल. कारण जर युरोपियन मार्केट्स पडले असते तर आपल्याकडलं मार्केटसुद्धा 24,000च्या खाली बंद होऊ शकलं असतं, परंतु तिथे मार्केट पडलेच नाहीत. त्यामुळे आता राहिलं फक्त प्रश्न तो US मार्केटचा, तर ते आज रात्री कळेल. तर मग एक गोष्ट आता ऑप्शन बायरने लक्षात घ्या. ऑप्शन सेलरसाठी चांगला व्ह्यू आहे आणि ऑप्शन बायरसाठी चांगला नाही. का? तर मार्केट जरी गॅप अप ओपन होत असलं आणि जरी मार्केट वोलाटाईल राहणार असलं तरी इंडिया विक्स हा ऑलमोस्ट 50% शूटअप झालेला आहे. आणि जर मार्केट गॅप अप ओपन होतो आहे, जर मार्केटमध्ये फिअर नाही आहे, तर इव्हेंच्युअली तो जो वाढलेला विक्स आहे तो खूप ड्रास्टिकली डाऊन होईल. आणि मग होणार काय की जरी मार्केट तुमच्या फेवरमध्ये मूव्ह केलं तरी तुमच्या ऑप्शनच्या प्राइसेस वाढणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि एक जरी कॅन्डल 5-10 मिनिटाची एकदम छोटी बनली ना, तुमचे ऑप्शनचे प्राइसेस एवढे डाऊन होऊ शकतात ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही, आणि त्यानंतर तुमच्या टार्गेट प्राईसला ते पोहोचू सुद्धा शकत नाहीत.
त्यामुळे ऑप्शन बायरने फार आपण काय म्हणू शकतो की विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस तुम्हाला ते काम करावं लागेल. आणि दोन्ही बाजूच्या प्राइसेस डाऊन होऊ शकतात, कॉलच्या पण पुटच्या पण. त्यामुळे थोडी काळजी मात्र नक्कीच घ्यावी लागेल. आता स्टॉक स्पेसिफिक तर फार काही असं नाही आहे आणि लोकल क्यूज तर तसेही ठीकठाक होते, काही प्रॉब्लेम नव्हताच. परंतु जे मी तुम्हाला सांगत होतो की एक करेक्शन पेंडिंग होतं, तर ते करेक्शन मात्र आता बऱ्यापैकी आलेलं आहे. आता मार्केटचा जो टेक्निकल इमिजिएट रेजिस्टन्स आहे तर तो होणार आहे 24,350. 24,350 नंतर पूर्ण गॅप पेंडिंग आहे आणि तो गॅप मार्केट भरू शकतं, परंतु त्याला वेळ लागणार आहे. एवढ्या सहजासहजी मार्केटवरती जाणार नाही, हे लक्षात घ्या. परंतु 24,000 ते 24,350 याच्या दरम्यान जर मार्केट राहिलं काही दिवस, तर काय होईल, बाईंग ॲक्युम्युलेशन होईल आणि बाईंग ॲक्युम्युलेशन झाल्यानंतर इव्हेंच्युअली ते शूटअप करेल आणि त्यानंतर मग हळूहळू मार्केट वरती जाईल. त्यानंतर वरचा जो रेजिस्टन्स राहील त्याच्या तो राहणार आहे 24,850 आणि त्यानंतर मग 25,000. परंतु या दरम्यान बराच काळ जाण्याची शक्यता आहे, कारण 2च दिवसात मार्केट 1000 पॉईंट खाली पडलं होतं, की जे फार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो की काही दिवसांपासून की करेक्शन ड्यू आहे, कुठलीही आपण काय म्हणू शकतो की स्टॉकमध्ये पोझिशन घेऊ नका. आता तुम्हाला तेच स्टॉक चांगल्यापैकी बऱ्यापैकी किमतीत मिळत आहेत, मग तुम्ही घेऊ शकता. आणि ते घेतल्यानंतर मग आता तुम्हाला मार्केट जसं जसं हळूहळू वरती जाईल तसं तुम्हाला फायदा होईल. ऑप्शनमध्ये जर काम करायचं असेल तर ऑप्शन सेलरला चांगले दिवस आहेत, कारण तुम्ही लांबचे कॉल आणि पुट ऑप्शन सेल करू शकता. का तर इंडिया विक्स वाढलेला आहे, परंतु तुम्हाला ते सकाळ सकाळच करावं लागेल. का तर इंडिया विक्स हा फार ड्रास्टिकली डाऊन होत असतो आणि जर मार्केटमध्ये फिअर राहिलं नाही, जर जापनीज मार्केट रिकवर झाले, एशियन मार्केट्स ठीकठाक आहेत, आता फार राहिला प्रश्न फक्त US मार्केटचा. तर US मधनं एखादी जरी गुड न्यूज आली आणि जरी फार काही झालंही नाही तिथं, म्हणजे तिथले मार्केट्स पडली जरी नाहीत आज रात्री, तरी येत्या 2 दिवसामध्ये ऑप्शनच्या प्राईस ह्या पूर्णपणे डाऊन व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे थोडी काळजी मात्र तुम्ही घ्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्केट 600 पॉईंट पडलं तरीही माझ्या कॉलची प्राईस जे मी सेल केला होता 26,000चा, तो 10 होता, 10वरनं तो 18वर गेला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जिथं कॉलची प्राईस कमी व्हायला पाहिजे ती वाढलेली होती आणि शिवाय मार्केट 600 पॉईंट पडू नये. तर हे केवळ इंडिया विक्समुळे होतं, परंतु घाबरण्याचं काही कारण नाही, कारण फार लांब आहे. तर मग हे असं रिस्क मॅनेजमेंट, आपलं फायनान्स मॅनेजमेंट करूनच आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतली पाहिजे. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. आणि आता मार्केट क्रॅश झाले तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, चांगले स्टॉक चांगल्या रेटमध्ये तुम्हाला बाय करायला मिळतील. त्यामुळे तुम्ही अजिबात ही संधी हुकवू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट, US जे काही रेट कट करणार आहे तर त्याची शक्यता आता 100% झालेली आहे कालच्या क्रॅशमुळे, हे लक्षात घ्या. 100% झालेली आहे. आणि म्हणजेच काय की येणाऱ्या सप्टेंबरमध्ये 100% मार्केट शूटअप करेल. का तर रेट कट झाल्यानंतर मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग येणारच 100%. त्यामुळे हे तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी ठरू शकते. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.